लांबून मक्कात बघितलं तर वाटलं वाघच आहे, पण जवळ गेल्यावर झालं वेगळंच. तर चला पाहू. आणि नेमकी आज आमच्या गावाचा पोळा होता नाही का, मग आम्ही तिघे डायरेक्ट आवरून निघलो डायरेक्ट पोळ्याला. म्हणजे बैलांचा पोळा होता आमचा. आमच्या पिंट्याने अडवली ना आमची गाडी, डायरेक्ट मारायच लागलो तो आम्हाला. डायरेक्ट पोळा सुरू व्हायला टाइम होता. हे म्हणले चला दवर फोटोशूट करू ना एकदम नाद मध्ये. मग काय आम्ही डायरेक्ट फोटोशूट करायला गेलो. मग काय आमचं शूट आवरलं डायरेक्ट. मग आम्ही कुठे गेलो असं गावात आलो. आपण कुठे जातोय डायरेक्ट आपल्या मित्राकडे गेलो की आपला जुना शाळेतला जोडीदार वाटला संकेत भाऊ. आईला तो डायरेक्ट पुण्यावरून आला होता डायरेक्ट पोळ्यासाठी नाही का गावाला. काय आमच्या गावातला झाला ना पोळा एकदम दानक्याव सुरू. फार मोक्कार नाचली लोक. आणि आमचा मंडली भाऊ तर इकडे नाचायला लागला. तिकडे डीजे सोडून इकडे लोक नाचत येतात आणि हे ते सोडून इकडे फोटोशूट करीत बसले. पाहता काय तेवढ्यात आपला जीवलग मित्र मनोज भाऊ भेटला. मग काय तो म्हणे घ्या ब्लॉग मध्ये. मग काय घेतलं त्याला एकदम नाद मध्ये. आणि हे काय या डान्सरचा डान्स पाना काय नाद नाचतोय. पण आमचा मंडलिक भाऊ गेला त्याचा डान्स फिक्काच ना डायरेक्ट. आमच्या मंडलिकनी सुरू केला दानक्या जागेवर डायरेक्ट. आपल्याला घरून काम सांगितलं ते म्हणजे उद्या बसणार होतं गठ आणि त्याचं घ्यायचं होतं सामान नाही का. मग ते सगळं घेऊन आलो आपण डायरेक्ट घरी येऊन गेलो आपण नाही का डायरेक्ट गाय आणाय रानात. पण रानात जाता जाता पाहतो या मक्कात काय हालात राव. म्हणलं वाघ बिक का काय जवळ जाऊन बघावं नाही का. मी पार घाबरलो डायरेक्ट. पण जवळ जाऊन पाहतोय तर वाघ आणि वाघीन कापित होते मका. काच काय आता तुम्हाला सांग. रानात शेळ्या आणि बाबा वाटच पाहत होते. हा कधी येतोय. पण आपण घरून झाला होता अर्धा तास आणि मी पोहोचलो होतो डायरेक्ट 1 तासाने नाही का रानात. एकदम खतरनाक. रानात येऊन आपण जरा फालतू उद्योग केले. ते म्हणजे असे हे पहा तुम्ही आता कसं आहे मोबाईल ठेवला गावतात आणि तो उचलला डायरेक्ट बिंगावला ना सगळे. कसं नाद मध्ये एकदम. चला